तुम्ही जो आत्ता हा पूर्ण नजारा पाहतात तो आहे पुण्यातील वेताळ टेकडीवरचा, म्हणजेच जास्त फेमस नावाने असलेल्या ARI टेकडीवरचा. तर तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसात पाहू शकता, पूर्ण रस्त्याने पूर्ण चिखल झालेला आहे. जाता येत नाही. मी साईडने रस्ता काढत चाललेलो आहे असा कुठून तरी आतमधनं. आणि आता बाहेर थोडा पाऊस चालू झालेला आहे, पण इथं तेवढा लागत नाही. हे बघा तुम्ही, हा तो रस्ता आहे. तो ARI टेकडीवरती तुम्ही आल्यानंतर पार्किंगला गाडी लावल्यानंतर तुम्ही टेकडीवरती जो रस्ता जातो जंगलामधनं, या दाट झाडीमधनं, तो हा रस्ता आहे. पहा, जनावरे गुरे जाऊन असा चिखल झालाय. बैलगाडी पण एक गेलेली इथून सध्या. पुण्यात जवळ कुठं तर तुम्हाला जायचं असेल असं जंगल सफारीसाठी, तर सध्याच्या वेळेला हा एक मस्त ट्रेक तुमचा होऊ शकतो छोटासा. हे पाहू शकता तुम्ही. असा हा रस्ता आहे समोर. पुढे आल्यानंतर हे 2 रस्ते फुटतात. हे रस्त्याने तुमच्या डाव्या हाताच्या रस्त्याने गेलात तर सरळ रस्ता आहे. आणि याच बाजूला तुम्ही जर या उजव्या हाताच्या रस्त्याने गेला साईडच्या, तर एकदम तुम्हाला जंगलात गेल्यासारखं वाटेल. रस्ता एकदम नागमोडी वळणे आहेत रस्त्याला, आणि असा एकदम मस्त तुम्हाला एन्जॉय करता येईल हा ट्रेक पूर्णपणे. हे पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता. असा पूर्ण नागमोडी वळणांचा रस्ता आहे आणि पूर्ण हिरवीदाट झाडी. मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही सकाळच्या वेळेत यावं. सकाळ 6, 6:15, 6:30च्या दरम्यान. हे पाहू शकता, असा तो रस्ता आहे. आणि इथनं तो पलीकडचा रस्ता दिसतो जो मी सांगितला डाव्या हाताचा, असा सरळ आहे पलीकडच्या साईडनं असा.
आणि हा थोडासा आतला रस्ता आहे. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला हनुमानाचं मंदिर लागेल आणि तिथनं थोडंसं पुढे गेल्यानंतर वरती टेकडीवरती तिथं वेताळ बाबांचं मंदिर आहे. आणि ही वेताळ टेकडी ही पुण्यातील सर्वात उंच टेकडी आहे, सर्वात उंच टेकडी. तर तिथं त्या टेकडीवरती सर्वात उंच ठिकाणी ते वेताळ बाबा मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. बाहेर पाऊस चालू आहे आणि मी आतमध्ये माझी ही जंगल सफारी. आतला रस्ता नागमोडी आणि जरासा थोडासा अवघड, कारण की का सध्या पावसाळ्याच्या काळात चिखल खूप आहे आणि झाडी खूपच दाट आहे. त्यामुळे तुम्हाला इथं जाताना थोडंसं सावकाश वाकून जावं लागेल, कारण आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण असं झाडांनी असं पूर्ण गोल याच्यावरती असं वेढलंय. त्यामुळे तुम्हाला असं इथनं जाताना तुम्हाला पूर्णपणे असं वाकून जावं लागतं आणि खूपच चिखल आहे आतमध्ये, तुम्ही पाहू शकता. ज्यांना हे असं नकोय तर ते डाव्या साईडचा रस्ता चूज करू शकतात. पण मला असं वाटतं की खरी मजा तर याच्यातच आहे. हे पाहू शकता तुम्ही, असा रस्ता आहे पूर्णपणे मला वाकून जावं लागतं इथं, कारण वरती झाडं लागत आहे. हे पहा, असा तो रस्ता आहे. इथून पूर्णतः मी असं जे वाकून चाललेलो आहे. हे पहा, असा तो रस्ता आहे आणि मस्त आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि हो, आतमध्ये दलदलीचं वातावरण आहे, म्हणजे चिखल वगैरे खूप असल्यामुळं इथं थोडेसे डासांचा प्रादुर्भाव आहे. आता इथनं पुढं जरा जास्तच चिखल दिसत आहे. ट्राय करतोय हळूहळू जाण्याचा, साईडनं रस्ता काढून. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण जनावरे गोरे जाऊन असा चिखल झालाय. आणि ते पाहू शकता पलीकडे तिथं मंदिर आहे थोड्याच अंतरावरती. तर मी पूर्ण तुम्हाला हा रस्ता आणि या रस्त्याचा सफर दाखवणार आहे. पूर्ण चिखल आहे, पाहू शकता पूर्ण. हे पाहू शकता, या चिखलातनं मी रस्ता काढत आलेलो आहे.
डासांचा थोडा प्रादुर्भाव आहे इथे, पूर्ण दलदल असल्यामुळं. तुम्हाला हे एक दाखवू शकतो की हे पाहू शकता. आणि हा समोर पलीकडं मंदिर आणि तिथं ओटा आहे. तिथं सकाळी ज्येष्ठ नागरिक, व्यायाम करणारे, एक्झरसाइज करणारे लोक तिथे येतात आणि तिथं योगासने वगैरे चालू असतात समोरच्या ओट्यावरती. हे पाहू शकता तुम्ही मी कुठनं कसा आलोय. आणि इथं पलीकडं तुम्हाला ओटा वगैरे दिसायला लागला असेल, आता दिसत असेल. हे पहा, हा ओटा, तिकडं ओपन जिम आहे. हा पूर्ण ओटा आहे. तिथं मंदिर आहे हनुमानाचं आणि तिकडं ओपन जिम पाहू शकता तुम्ही. आणि जो दुसरा रस्ता तुम्हाला दाखवलेला होता तो इकडनं येतो. हा पहा, इकडनं येतो सरळ इथं असा. हे पाहू शकता तुम्ही, हे इथं असं मारुतीचं मंदिर आहे. आणि हा इथनं पुढं आल्यानंतर हा तो रस्ता आहे. डांबरी रस्त्याने पुढे आल्यानंतर एअर आहे कंपनी, तिथनं हा रस्ता आतमध्ये येतो. हा जो समोरचा रस्ता आहे हा तुमचा वरती टेकडीवरती जातो वेताळ बाबा मंदिराकडे. हा आतमध्ये असा जंगलमध्ये जातो. आणि इकडं हा एक रस्ता आहे, हा खाली जातो. इकडं खाली कुठं, SB रोडकडं खालच्या साईडला. तर आपण ह्या रस्त्यानं जाऊया वरती टेकडीवरती. खूप एन्जॉय करू शकता तुम्ही. हा ट्रेक एकदम मस्त आहे, जवळ आहे आणि सोपं आहे. इथं आल्यानंतर परत 2 रस्ते फुटतात. हा समोर पूर्ण टेकडीवरती पुढं सरळ जातो आणि इथून पुढं हा जातो वरती मंदिरावरती. हा रस्ता तुम्हाला दाखवतो, पायऱ्यांचा रस्ता आहे. आणि जो उजव्या हाताचा रस्ता होता तो समोर जातो. पुढे एक लेक वगैरे आहे, तो मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तो तिकडे जातो रस्ता. पण हा रस्ता ॲक्च्युली वरती टेकडीवरती जातो जिथं मंदिर आहे. आणि असा हा पायऱ्यांचा रस्ता आहे वरती जायला. पाहू शकता तुम्ही कसा आहे, पाहू शकता. दाट जंगल झाडे असल्यामुळे आणि सध्या पावसाचं वातावरण, दलदल वगैरे असल्यामुळं थोडासा डासांचा प्रादुर्भाव आहे. पण हा ट्रेक खूप एन्जॉयबल आहे. तुम्ही खरंच नक्की या. हा ट्रेक जवळचा आहे, पुण्यातला जवळ, मस्त आहे, नक्की करा. इझी आहे, हे पाहू शकता तुम्ही. असं आता वरती जावं लागते.
आणि ज्या पॉईंटवरती आता मी त्या मंदिरापाशी जाणार आहे तो पुण्यातला सर्वात उंच जागा, उंच पॉईंट आहे तो. जो आवाज येतोय तो ती कंपनी RAI खाली कंपनीमधला आवाज आहे. असा रस्ता आहे पहा. दोन्हीकडनं आहे, कुठनंही जा. मी इथनं जातोय. आता मी वरती पोचतोय. तर मी पोचलोय वरती आणि इथं तुम्हाला वरती पोचल्यानंतर इथे तुम्हाला वरती मंदिर दिसेल. छोटंच आहे. हा असा रस्ता आहे यायला खालनं. आणि वरती आल्यानंतर हे अशा पद्धतीचं पूर्ण झाडी हा रस्ता आणि हे वरती वेताळ बाबाचं मंदिर. हे बघू शकता तुम्ही, इथं वरती हे मंदिर आहे वेताळ बाबाचं. वेताळ बाबा मंदिर इथं तो पाहू शकता तुम्ही. असं हे मंदिर आहे. इथं तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्ही असा परत तुम्हाला पुढील लेक साईडला जायला इथून रस्ता आहे. असं तुम्ही जाऊ शकता खाली. हा तर खूपच सुंदर मस्त रस्ता आहे खाली जायला, एकदम छान. हे पाहू शकता तुम्ही. इकडं लेक आहे, लेक छोटासा लेक नाही म्हणता येणार त्याला, खोदकाम केलेले आहे आधी, खूप आधी. मोठा खड्डा आहे तिथं, म्हणजे तर ते लेकच बोलता सगळे त्याला. हे पाहू शकता तुम्ही, असा रस्ता आहे. आज मी तुम्हाला पूर्ण वेताळ टेकडीवरती काय कसं आहे आणि वेताळ टेकडी कशी आहे तुम्हाला दाखवणार नाही. हा तुम्ही मंदिरात वरती टेकडीवरती मंदिरात गेल्यानंतर तिथून खाली येण्याचा रस्ता आहे, जो की इकडं लेककडे जातो. हे पहा, असा मस्त नजारा आहे. हे आहे टणटणीचं झाड बोलतात आपल्या इकडं मराठी त्याला. शेळ्या वगैरे हे झाड, भाजीपाला झाडपाला जास्त खातात.
हे पहा, असा तुमचा एकदम मस्त ट्रेक होणार आहे. हा असा एकदम मस्त रस्ता आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, एकदम भारी वाटतं. असं कुठेतरी कोणत्या तरी जंगलात आल्यासारखं वाटतं. खूप मोठी टेकडी ही वेताळ टेकडी. त्याच्यातला आपण 30 ते 40% भाग आतापर्यंत बघितला आहे. बाकी आहे अजून भरपूर. हे पाहू शकता तुम्ही. असे असा हा रस्ता आहे. पाहू शकता. मी आता थोडा वेळ काही सांगत नाही तुम्हाला. तुम्ही चालल्या निसर्गातील पक्ष्यांचा, बाकी प्राण्यांचा तुम्ही आवाज ऐका आणि फील घ्या. ते जे लोक तुम्हाला दिसत आहेत ते पलीकडच्या साईडनं येत आहेत, ते त्या रस्त्याने येत आहेत जो मी तुम्हाला सांगितला होता की आपण जेव्हा मंदिराकडे चाललो होतो वरती टेकडीवरती, तिथं जो पायऱ्याऐवजी दुसरा रस्ता आहे उजव्या हाताचा, त्या रस्त्याने आलं तर तुम्ही असं सरळ इथं येता मंदिरात जाण्याऐवजी. आणि इथं तो लेक आहे समोर जो मी तुम्हाला बोलत होतो. हा तो रस्ता आहे इकडचा सरळ सरळ. पण तिकडनं मग तुम्हाला मंदिर नाही लागणार आहे. तुम्ही असं सरळ इथं येणार लेकपाशी. असा नजारा आहे पूर्ण. आणि इथं समोर तो लेक आहे जिथं आता मी तुम्हाला दाखवतो पुढच्या थोड्या वेळातच, काही वेळात. आता जो लेक तुम्हाला मी दाखवणार आहे, खरं तर इथं या लेकपाशी खूप तरुण लोक येतात सनराईज आणि सनसेट पाहण्यासाठी. दोन्ही पण खूप छान दिसतो. इथं सनसेट जास्त छान दिसतो. आणि सनराईजच्या टायमिंगला तुम्ही जर त्या जंगलात असाल झाडीत, तर सनराईज पण मस्त दिसतो झाडीतून. हा समोर लेक आहे, तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. आता मी तुम्हाला तो लेक दाखवणार आहे ज्याच्याबद्दल मी इतक्या वेळ बोलत होतो. पाहू शकता तुम्ही. असं लेकच्या कडाने पूर्ण हे जाळी वगैरे लावलेली. आणि हा असा दगडांचा बांध टाकलेला आहे. तुम्हाला दाखवतो लेक. असं आतमध्ये जायला रस्ता आहे. आणि हा तुम्ही लेकचं बी पाहू शकता. असा हा व्ह्यू आहे. इथनं बसून तुम्ही मस्त
मस्त हा लेकचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. इथं दगडावरती पाव बसून इथं खाली दगडी आहेत बसायला, असं ह्या पद्धतीने असं. आणि हे पूर्ण तुम्ही इकडं लेक आहे हा तुम्ही पाहू शकता. हा व्ह्यू तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता इथं बसून. तुम्हाला आता मी ह्या लेकच्या कडेने चाललेलो आहे, जाळी वगैरे लावलेली आहे आणि हा रस्ता आहे जायला. हे पहा, असा हा एकदम मस्त व्ह्यू आहे, पाहू शकता तुम्ही. असा हा लेक आणि समोर सिटी व्ह्यू. सनसेट खूपच छान दिसतो त्याच्यावरनं. असा तुम्हाला दाखवू शकतो मी, पाहू शकता पूर्ण लेक तुम्ही. हे पाहू शकता तुम्ही, व्ह्यू आहे. आणि तुम्हाला इथं साईडनं कडने काही ठिकाणी बसायला जागा पण आहेत, हे पाहू शकता. हे असा व्ह्यू आहे. आता जी मी पहिली जागा दाखवली तुम्हाला तिथं पण बसून तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त व्ह्यू आहे. विशेषतः मी सांगेल तुम्हाला, सनसेटला या तुम्ही इथे या ठिकाणी. बाकी जंगल सफारीसाठी फक्त मॉर्निंग. हा पाहू शकता तुम्ही व्ह्यू. थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. असा सिटी व्ह्यू आहे, हा पूर्ण लेक आहे आणि हा असा लेकचा नजारा. ते पहा, तिकडं 2-3 व्यक्ती बसलेले आहेत, जिथे मी मागे तुम्हाला दाखवलं होतं की तर तुम्ही बसून पाहू शकता. हे पहा, तिथं मस्त आहे, खूप छान आहे. आणि हा रस्ता आहे कडेकडेने लेकच्या, जो की तुम्ही असं चालत एन्जॉय करू शकता. पहा, इथे पण जागा आहे बसायला. इथं बसून पण तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता. ही सगळ्यात परफेक्ट जागा आहे सनसेटसाठी, कारण इथनं पूर्ण व्ह्यू दिसतो, पूर्ण व्ह्यू 360. हे पाहू शकता तुम्ही, अशी ही जागा आहे. आणि इथनं तुम्हाला पूर्ण लेकचा व्ह्यू दिसतो. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण लेकचा व्ह्यू. हा पूर्ण लेकचा व्ह्यू. ओके, ही पण एक जागा आहे इथं मस्त बसायला. हा पण व्ह्यू छान आहे. इथनं पूर्ण 360 व्ह्यू दिसतो. इथं आता ते पक्ष्यांसाठी थोडे दाणे वगैरे टाकलेले आहेत काही माणसांनी, पाहू शकता. इथं पण एक जागा आहे. अशा भरपूर जागा आहेत तुम्हाला बसायला भेटतील. पण त्या पहिल्या आत्ताच्या ज्या 2 दाखवल्या मी, त्या 360 व्ह्यू आहेत. आणि ते पहा, पलीकडनं तुम्हाला लेकमध्ये यायचं असेल पाण्यामध्ये थोडंसं, तर तो रस्ता आहे, तिकडनं तुम्ही येऊ शकता. ते तुम्हाला दिसत आहेत आलेले, तर तसं येऊ शकता. तो रस्ता पुढं आहे. जेव्हा तुम्ही इथनं जाल पुढं, हा एक रस्ता आहे आणि त्या साईडनं पलीकडनं एक रस्ता आहे, जो की लेकच्या साईडनं नाही, म्हणजे लेकच्या कडेचा हा रस्ता आहे आणि पलीकडनं दुसरा रस्ता आहे. तिथनं तुम्हाला लेक व्ह्यू दिसत नाही. हे पहा, त्यामुळं मी लेक व्ह्यू आतल्या रस्त्याने आलेलो आहे. इथं पण दाणे टाकलेले आहेत.
काही खरपेसाठी. हा तो पलीकडचा रस्ता आहे, म्हणजे तो झाडीमधनं आहे, तुम्हाला दिसेल तो. हा तो रस्ता आहे, हे पहा, ते पब्लिक येत आहेत, हा रस्ता आहे तो. आणि हा मी जो चाललाय तो एकदम लेकच्या कडेने आहे, हे पाहू शकता. आणि तो झेंडा जो तुम्हाला दिसतोय पलीकडं वरती, तिथं मंदिर आहे, तिथनं आपण खाली आलो वेताळबाबाच्या मंदिरापासून असं, आणि ह्या लेकपाशी आलो. तो रस्ता आहे जो आतनं येतो जंगलातनं किंवा झाडीतनं, आणि हा मी इथं कडेला आहे. आता मी त्या आतल्या रस्त्याला आलेलो आहे, पाहू शकता इकडं. डॉग्स, गुरे वगैरे चरायला येतात इकडं. आणि हे येतात त्या रस्त्याने, त्यामुळे तो चिखल झालेला आहे, जास्त माती असल्यामुळे. पाहू शकता खूप मस्त आहे, असं वाटतं की गावाकडे कुठेतरी इथं आलोय. एकदम मस्त आहे, की या तुम्ही आवर्जून. हे पहा, इथं आतमध्ये एंटर केल्यानंतर पूर्ण हा मोकळा परिसर आहे. इथे जनावरे वगैरे चरायला येतात आणि खूप छान व्ह्यू आहे. आम्ही तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. इकडं असा, हे जुनी, माझ्या मते एक जुनी काहीतरी एक बिल्डिंग आहे तिथं, शाळा वगैरे सारखी. पण इकडं जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला, हा व्ह्यू म्हणजे बस, तुम्हाला दाखवू शकतो पुढे गेल्यानंतर. थोडंसं एकदम म्हणजे असं सिनेमॅटिक व्ह्यू आहे हा. तुम्हाला दाखवतो. थोडंसं मी रस्त्यानं जातो, असं आहे. इथं एक पॉइंट आहे वरती जायला थोडंसं, तिथं जाऊन तुम्ही फोटो वगैरे शूट करू शकता मस्त, लेकचे पण, तिकडले डोंगरावरचे पण. हे पाहू शकता, असं इथनं जायला आहे, मस्त आहे. इथनं जाऊन तुम्ही, एकदम मस्त पॉईंट आहे, इथं दाखवतोच मी तुम्हाला. वरती गेल्यानंतर तुम्ही इथे फोटो वगैरे शूट करू शकता. आणि साईडचा जो नजारा आहे इतका खूप सुंदर, म्हणजे हे फील तुम्ही फक्त इथं आल्यानंतरच येऊ शकता. हे पहा, इथं आल्यानंतर तुम्ही थांबू शकता, इथं बसू शकता, फोटोशूट वगैरे तुम्ही इथं करू शकता. हा नजारा आहे इथनं, पलीकडची पूर्ण साईड दिसते, ज्या साईडने आपण कडेकडेने आलो, असा हा नजारा आहे. आणि इकडल्या साईडला दाखवायचं झालं तर हे पहा, एकदम सिनेमॅटिक. हा खरा व्ह्यू आहे, तुम्हाला मी दाखवतो. रिटर्न जातो मी. आणि आता मी तुम्हाला जो सांगत होतो सिनेमॅटिक व्ह्यू, तो तुम्हाला आता इकडं दिसेल. इकडं पूर्ण मोकळं आहे, पूर्ण गुरे वगैरे चरायला येतात, पण एवढं मस्त आहे सिनेमॅटिक व्ह्यू. एकदम तुम्ही इथं शूट मस्त करू शकता. हे पहा,
हा रस्ता आहे मधनं आणि ही थोडीशी अधूनमधून झाडी पाहू शकता। आणि इथं पुढे एक व्ह्यू आहे, म्हणजे तो पॉइंट आहे फोटोचा, तो मला मी तो दाखवतो, म्हणजे पूर्ण फोटो वगैरे घेऊन। हे पहा पूर्ण सिनेमॅटिक, इकडं पूर्ण मोकळं आहे, हिरवळ आहे पूर्ण झाडी, आणि तुम्ही निवांत येऊ शकता इकडं। आणि ही अशी झाडी, आणि इथनं खाली ह्या डोंगराच्या खाली जे आहे ते MIT कॉलेजचे कोथरूडचं, आणि हा पाहतो मी, हा व्ह्यू पाहतो मी, ही झाडी आणि असं इथं एक छोटंसं भिंत आहे पडलेली, काहीतरी होतं तिथं घर वगैरे, पण त्या भिंतीपाशी पण तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता, मस्त आहे, मी केलेलं आहे याच्या आधी। हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही असा, एकदम असं तुम्हाला वाटणारच नाही की मी पुण्यात कुठेतरी आहे, असं मला वाटतं। इथं तुम्ही फोटो वगैरे शूट करू शकता, असा हा व्ह्यू आहे। आणि दुसरा पॉईंट आता तुम्हाला जो मी बोललो होतो दाखवायचा आहे, तो पॉईंट तुम्ही आता बघा। हां, इथं तुम्ही फोटो वगैरे शूट करू शकता, इथं मस्त आहे, या भिंतीपाशी वगैरे उभे राहून, झाडी वगैरे आहे, इकडे कोणतरी एक व्यक्ती आहेत, ते फोटोशूट करताय कॅमेराद्वारे नेचरचे। आता तुम्हाला तो व्ह्यू दाखवणार आहे जो खरंच खूप म्हणजे एन्जॉयबल आहे। हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, इथं असं तुम्ही फोटोशूट करू शकता। मस्त व्ह्यू आहे, हे पूर्ण मोकळं आहे, पाहू शकता। तिकडं फोटोशूट करता येते, तिकडे काय मी त्यांना डिस्टर्ब करत नाही। हा मागे पण, इकडे पण, हे पहा असा व्ह्यू आहे, एकदम मस्त, हे पहा असं वाटतंय। ओके, हे पहा ह्या मोकळ्या जागेच्या पूर्ण मध्ये आहे मी, आणि हा असा पूर्ण व्ह्यू आहे। आत्तापर्यंत आपण 50 ते 60% टेकडी बघितली आहे, पेतर टेकडी, बाकीची आपण तुम्हाला पुढच्या भागात दाखवूया। चला, थँक्यू। पुढच्या भागात तुम्हाला टेकडी पाहण्यासाठी राहिलेली चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल। हा पूर्ण व्ह्यू आहे, पाहू शकता। फोटोशूट वगैरे तुम्ही माझ्या मते इथं खूप मस्त करू शकता। ओके, थँक्यू।